मन हे लोधले प्रपंचा विसरले, मी पण गेले तुझ माझी. तू आम्हा गोसावी सुखादी अंगण ठेवी, आपुले सुख पदवी देई भागू. तेथोनी वेगळे होता प्राण जाईल आता, नामाचा न भावा विरगुरैया. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जीवीचे का नेना परी हे आवडी नारायणा, वाढवावे हे उत्तर काही लाड कर. कोठे वाया गेले शब्द उत्तम चांगले, तुका म्हणे बाळा असे तात्पर्य या खेळा. भगवंत या आत्मसंयम अध्याय 6 यात इंद्रियांचं मनाचं दमन संयमन आणि समता तत्व यावर जास्त भर देत आहेत महाराज. कारण हेच अवघड आहे. मनाला ताब्यात घेणं, इंद्रिय ताब्यात घेणं, जितेंद्रिय होणं आणि समता तत्व अंगीकारणं, तिन्ही गोष्टी अवघड आहेत महाराज. भिन्नता भेदवृत्ती गेली की उरे ईश्वर, पण नेमकी ती भेदवृत्तीच आमच्यातली जात नाही महाराज. भगवंताशिवाय ईश्वर तत्वाशिवाय दृष्टीला मग काहीही पडत नाही, फक्त भेदवृत्ती जावी. भेदवृत्ती गेली की सगळीकडे ईश्वरच ईश्वर, भगवंतच भरलेला आहे. इतकी व्यापकता भगवंताची सहज लक्षात येऊन जाते महाराज. त्याकरता जीवानं कृष्ण भावना भावित व्हावं. कृष्ण भावना भावित होणं म्हणजे काय हो? भगवंत कर्तव्य कर्म करत असताना ते प्रभूचा प्रसाद आहे, प्रभूची इच्छा आहे, प्रभूनं आपल्याला त्याकरता नियुक्त केलेलं आहे. अशा सरळ सरळ विचारानं हसतमुखानं प्रभूचा प्रसाद म्हणून प्रासादिक स्वरूपात कर्म करावं. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ माझ्या नशिबी का घातलं किंवा तो माझ्यापेक्षा सुखी काय, ही जडफळाटची वृत्ती आहे, ही मत्सर जो भेद आहे, हे संपूर्ण षड्रिपू धुवून टाकता आले पाहिजे महाराज. ते षड्रिपू धुवून काढले, भेदवृत्ती गेली की मग मनुष्य कृष्ण भावना भावित होतो. कृष्ण भावना म्हणजे योगाभ्यासातला परमोच्च समाधीस्थ अवस्था आहे महाराजी. ही काही साधी अवस्था नाही. आजपासून आपलं चिंतन श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय 6 श्लोक 33. योऽयं योगस्त्वया प्रोक्त साम्येन मधुसूदन, एतस्याहं न पश्यामि चंचलत्वा स्थितिं स्थिराम. अर्थात अर्जुन म्हणाला, हे मधुसूदन, तुम्ही सांगितलेली योग पद्धती ही मला अव्यवहार्य आणि असह्य वाटते आहे. झालं बघा, भगवंत अशा वेगवेगळ्या मार्गानं सोप्यात सोपा योगाभ्यासाचा मार्ग सांगतायत, पण सर्व मार्ग अर्जुनानं आतापर्यंत खोडून काढले. हे मार्ग करण्याकरता एकतर मी योग्य नाही म्हणतो किंवा हा मार्गच मला तितकासा योग्य वाटत नाही. पूर्ण नकार देत नाही, पण सर्वार्थानं होकारसुद्धा देत नाही महाराज. अर्जुन आहे तो. अर्जुन म्हणतो मला अव्यवहार्य आणि असहाय्य वाटतं, कारण मन हे चंचल आहे आणि ते अस्थिर आहे. आणि अशा अस्थिर मनाला तुझ्या पायाच्या ठिकाणी तुझ्या चरणावर स्थिर करावं, मन एकाग्र करावं, हे मला जरा अवघड वाटतं आहे अर्जुन म्हणतो. आणि तेच वर्णन माऊली 411 क्रमांकाच्या ओळीत करतायत. तव अर्जुन म्हणे देवा, तुम्ही सांगा कीर आमुची या कनवा, परी न पुरोजी स्वभावा मनाची या.
अर्जुन म्हणतोय, मग अर्जुन म्हणतो, तुम्ही आमच्या विषयीच्या करुणेनं हा समतेचा मार्ग सांगितला देवा. समतेचा मार्ग सांगण्यामागं उद्देशच असा आहे की तुला आमची कीव आली आहे. परंतु मनाच्या चंचल स्वभावामुळं आमचा टिकाव लागत नाही. कारण भूतकाळातल्या घटनाच अशा होत्या महाराज की अर्जुन त्या घटनांना विसरून एकाग्र चित्तानं युद्ध करू शकल अशी परिस्थितीच नव्हती. आणि युद्ध करायला तयार झाला, हातात शस्त्र घेतलं आणि प्रतिपक्षाकडं, शत्रुपक्षाकडं उभे असलेले योद्धे पाहिले. यावदेता निरीक्ष्यम युद्ध कामान अवस्थितान कर्मयास युद्धवेयम अस्मिन रणसमुद्यमे. माझ्याशी युद्ध करण्याचं सामर्थ्य कोणात आहे केशवा, मला ते पाहायचे आहे असं म्हणून दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ न्यायला लावला. भगवंताने रथ उभा केला. भीष्म द्रोण प्रमुखता त्यांच्या समोर उभा केला. दुर्योधनाच्या समोर उभा केला नाही महाराज, दुःशासनाच्या समोर उभा केला नाही, शकुनी मामाच्या समोर उभा केला नाही, कर्णाच्या समोर उभा केला नाही. रथ उभा केला. भीष्म द्रोण प्रमुखता सर्वेषां च महिक्षिताम उवाच पार्थ पश्येतान समवेतान कुरुनीती. अर्जुना, तुला युद्ध करायचं आहे, यांच्याबरोबर करायचं आहे तुला युद्ध. यांच्याबरोबर युद्ध करायचं असं म्हटल्याबरोबर भगवंताच्या इशाऱ्याकडे अर्जुन जेव्हा पाहतो त्यावेळेस दिसतं कोण? पितामह भीष्म, कृपाचार्य, द्रोणाचार्य. आणि मग अर्जुन त्याही ठिकाणी मायेनं झपाटला महाराज. प्रतिशोधात असलेला अर्जुन कनवाळू झाला, मायेनं हतबल झाला. यांना मी कसं मारू? मी पार्थ द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदो मज दिदला, येणे उपकारे काय आभारीला वधितया ते. जेथीचे कृपालाही जेवरू तेथेच म्हणे व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुर? अर्जुन म्हणे, अरे मी का भस्मासुर आहे केशवा? ज्यानं शिकवलं त्याच्यावरच त्याने शिकवलेल्या शस्त्रांना आघात करायला. म्हणून तू जे सांगतो आहे तो मार्ग चित्ताची एकाग्रता करून तस्मात उत्तिष्ठ कौंतेय म्हणता येणं युद्धाय कृतनिश्चय शक्य नाही देवाय. कारण मन एकाग्रच होत नाही. माऊली तेच वर्णन करतायत. तव अर्जुन म्हणे देवा, तुम्ही सांगा की आमुचिया कनवा परी न पुरोजी स्वभावा मनाचिया. मग अर्जुन म्हणतोय, आमच्या विषयीच्या करुणेनं समतेचा मार्ग जरी सांगितला खरा, परंतु मनाच्या चंचल स्वभावामुळं देवा आमचा टिकाव लागत नाही. मन आम्ही ताब्यातच घेऊ शकत नाही. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.